श्री स्वामी समर्थ. हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये. आजची स्टोरी आहे हे बंद रेशमाचे. 2 दिवस वनिता अस्वस्थ होती, पण त्या अस्वस्थतेचे कारण तिला कळत नव्हते. नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन म्हणजे तिच्या घरच्यांसाठी सेलिब्रेशनचा दिवस. या दिवशी सगळी बहीण भावंडे एकत्र येत मजेत गप्पा मारत ओवाळून राखी बांधून घेताना चेष्टा मस्करी करत. मग वनिताच्या हातची नारळी भात तिची स्पेशालिटीवर सगळे जण तुटून पडत. रक्षाबंधन म्हणून तिने लवकरचा गजर लावला. सकाळी लवकर तिला नारळी भात, डाळिंब्याची उसळ, पोळ्या, सगळा साग्रसंगी स्वयंपाक करायचा होता. रात्री वनिताला झोपेत 2 डोळे आणि कानात कुणीतरी नारळाची वडी कर म्हणून सांगत होते. तिला जाग आली. आज तिला सुरेंद्रची आठवण झाली. सुरेंद्र वनिताचा मोठा भाऊ. 5 वर्षापूर्वी कार अपघातामध्ये अचानक देवाघरी गेला. त्यामुळे वनिताचा मोठा आधार गेला. पण तिला उठल्यावर राहून राहून ते डोळे आणि नारळाची वडी कर असा आवाज घुमत होता. मग तिने सगळा स्वयंपाक पटापट उरकला. सगळे नातेवाईक यायला अजून वेळ होता. हा कोण जाणे, तिने पटकन अजून नारळ खरवडला आणि वड्यांचा घाट घातला. त्यावर तिचा नवरा म्हणाला, आज एकदम नारळाच्या वड्यांचा घाट कसा काय? सुरेंद्रला फार आवडायच्या ना. ते ऐकताच वनिताच्या डोळ्यात पाणी आलं. छान वड्या तयार केल्या होत्या, पण तिने कोणालाही त्यापुढे केल्या नाहीत. मग मनातील अस्वस्थता थोडी कमी झाली होती. संध्याकाळी सगळे नातेवाईक गेल्यावर वनिता पटकन म्हणाली, मी जरा लक्ष्मीनारायण देवळात जाऊन येते. त्याबरोबर मुलांनी तिला सांगितलं, अगं आई, दमली असशील, बस जरा आराम कर, उद्या जा देवळात. मग वनिताला काही राहावे नसा. ती पटकन आरतीचं ताट, राखी घेऊन तयारच झाली. तिचा उत्साह बघून नवरा म्हणाला, चल मी घेऊन जातो तुला गाडीवर. वनिता छानशी असली आणि नवरा तयार होईपर्यंत खुर्चीवर टेकली. ते दोघे देवळात आले. वनिताने त्या लक्ष्मीनारायणालाच ओवाळले, राखी ठेवली आणि नारळाच्या वड्या पण ठेवल्या. आता तिला बरं वाटत होतं. तिच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. तेवढ्यात तिथे एक व्यक्ती बसली होती, पण त्याची तब्येत थोडी खालावल्यासारखी वाटत होती. त्या व्यक्तीला चक्कर येत होती. बीपी लो झाल्यासारखं वाटत होतं. त्वरित गोड काहीतरी खायला हवं होतं. त्या व्यक्तीने वनिताला विचारलं, मला काहीतरी गोड मिळेल का? जरा गरगरत आहे. वनिताने त्या व्यक्तीला डोळ्यात बघितले आणि पटकन आरतीच्या ताटातील नारळाची वडी त्याच्या हातात दिली. कुठून तरी पाणी आणून दिले. ते पेल्यावर, वडी खाल्ल्यावर त्या व्यक्तीला जरा बरा वाटले आणि धन्यवाद ताई म्हणून तो निघून गेला. पण वनिताला ते डोळे ओळखीचे वाटले. त्यातील हास्य तिला आठवत होते. घरी आल्यावर तिला खूप बरं वाटत होतं. समाधान झालं होतं. रात्री लवकर आटपून ती झोपली आणि परत तिच्या कानात आवाज आला, वड्या मस्त झाल्या होते वने. आणि ते हसरे डोळे. वनिता खाडकन जागी झाली. तिच्या लक्षात आलं, सुरेंद्र गेल्यावर त्याचे नेत्रदान केले होते. आज तिचं रक्षाबंधन साजरं झालं होतं. मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली मला कमेंटद्वारे कळवा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ.